पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या शहरापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावरती असलेला पुरंदर हा किल्ला. पुरंदर म्हणजे इंद्र ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य, तसाच हा पुरंदर देखील बुलंद आणि बलाढ्य आहे. पुरंदर किल्ल्याच्या शेजारी वज्रगड असून हे दोन्ही किल्ले एकमेकांना जोडलेले आहेत. सद्यस्थितीत या किल्ल्यावरती आर्मी ट्रेनिंग कॅम्प असून तुमच्याकडे ओळखपत्र असल्याशिवाय किल्ल्यात प्रवेश मिळत नाही. लष्कराचे जवान तुमच्याकडे असणाऱ्या ओळखपत्राची पाहणी करूनच तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी देतात. सो हे गाईज, आय एम युअर विजय. वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहे पुरंदर किल्ल्यामध्ये, जे की महाराष्ट्रातील आणि पुणे जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक असा हा किल्ला या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा हा प्रिय आणि बळकट असा हा किल्ला या ठिकाणी आज आपण बघतोय मित्रांनो. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा या ठिकाणी जन्म झाला आहे. तर हा किल्ला आता आपण मित्रांनो सगळ्या बाजूनी बघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. पण त्याहीपेक्षा अधिक या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे मुघल साम्राज्याच्या उरात धडकी भरवणाऱ्या सिंहाच्या छाव्याची पहिली डरकाळी याच पुरंदरने अनुभवली. इथेच 14 मे 1657 साली महाराज साहेबांच्या पोटी धगधगता लावा असणारा स्वराज्याचा छावा जन्मास आला. मेन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रिय आणि बळकट असणारा हा पुरंदर किल्ला आणि मराठा साम्राज्याचं पराक्रमाचं प्रतीक असं म्हणून ओळखलं जाणारं हा पुरंदर या ठिकाणी आज आपण सगळ्या बाजूने बघणार आहे. पण आणि छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी जन्म झाल्यामुळे या किल्ल्याला एक विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला शूरवीर मोरारबाजी देशपांडे यांचे स्मारक पाहायला मिळते. पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मोरारबाजी देशपांडे यांनी दिलेर खान सोबत अखेरच्या श्वासापर्यंत दिलेली झुंज. आजही पुरंदर किल्ल्यावर इंग्रज काळातील काही चर्च पाहायला मिळतात. चर्चच्या जवळच असलेला हा पुरंदरचा बिनी दरवाजा पुरंदर माचेवर असलेला हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव हा दरवाजा बंद करण्यात आला आहे. 19 जून 1665 साली छत्रपती शिवराय आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला.
आणि किल्ल्याच्या मध्यवर्ती असलेलं हे विश्ववंदनीय शिवरायांचं स्मारक. या स्मारकाच्या समोर एक सभागृह असून त्यामध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहायला मिळते. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी 1665 साली पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. वज्रगड मुघलांनी ताब्यात घेतला. त्यावेळी मुघलांच्या अफाट फौजेला मोजक्या मावळांनी झुंज देत मुरारबाजी पराक्रम गाजवून धारातीर्थी पडले. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपल्याला किल्ल्यावरती काही जाता आलं नाही. त्यांचं टाईम लिमिट आहे इथलं. तर 5पर्यंत टायमिंग आहे आणि आता आम्हाला वाजलेले आहेत 5. आम्हाला खूप उशीर झाला, त्यामुळे आम्हाला वरती काही जाता आलं नाही. पण आपला हा खालचा परिसर आहे तो आपण या पुरंदर किल्ल्याचा कवर केलेला आहे. तर मित्रांनो, पुरंदर किल्ल्यावरती आल्यानंतर या किल्ल्यावरचं टायमिंग मेन आहे ते म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते ते 4 वाजेपर्यंत. सायंकाळी 4 वाजेपर्यंत या किल्ल्यावरती तुम्हाला फिरता येते. आणि मेन म्हणजे जर किल्ल्यावरती जायचं असेल तर सकाळी 10 ते दुपारी 2:30पर्यंतच टायमिंग आहे. तर या टाईममध्ये तुम्ही यावरती जो किल्ला आहे पुरंदर किल्ला, तर त्या ठिकाणी यासाठी तुम्हाला सकाळी 10 ते 2:30पर्यंतच टायमिंग आहे. तर तुम्हाला नक्की वरती यायचं असेल तर लवकर यावं लागेल मित्रांनो. मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करेन. आणि खाली जो खालचा भाग आहे तो सकाळी 10 ते 4पर्यंत आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.